कधी विचार केलाय का की फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट्समध्ये म्हणजे आर्थिक साधनांमध्ये किती ताकद असू शकते? म्हणजे काही इन्स्ट्रुमेंट्स तर इतकी पॉवरफुल असतात की विचारूच नका, ती तुम्हाला अविश्वसनीय नफा मिळवून देऊ शकतात. 1300%. हो, अगदी बरोबर ऐकलत. एका अज्ञात ट्रेडरने फक्त एका रात्रीत एकाच बेटवर एवढा प्रचंड नफा कमावला होता. चला थोडं मागे जाऊया. मे 2009 मध्ये वातावरण एकदम तापलेलं होतं, कारण लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होणार होते. आणि अशाच हाय स्टेक सिच्युएशनमध्ये एका ट्रेडरने भारतीय शेअर बाजारात चक्क 2 लाख रुपये पणाला लावले. तर मग नेमकं काय घडलं? चला या टाईमलाईनवर एक नजर टाकूया. 15 मे 2009 2 लाख रुपयांची बेट लावली गेली. 17 मे रोजी निवडणुकीचे निकाल आले आणि ते बाजारासाठी एकदम पॉझिटिव्ह होते. आणि मग काय, 18 मे सोमवार मार्केट उघडल्या उघडल्या काही मिनिटांतच 20% उसळलं. आणि याचा परिणाम अक्षरशः थक्क करणारा होता. जेव्हा मार्केटमध्ये सर्किट लागलं आणि ट्रेडिंग थांबवण्यात आलं, तेव्हा त्या ट्रेडरच्या 2 लाखांची किंमत झाली होती 28 लाख रुपये. म्हणजेच तब्बल 1300% नफा. आता मुख्य प्रश्न हाच आहे की असा ट्रेड करणं शक्य तरी कसं आहे? हे कसं होऊ शकतं? तर याचं उत्तर दडलंय एका खास फायनान्शियल इन्स्ट्रुमेंटमध्ये, ज्याला म्हणतात ऑप्शन कॉन्ट्रॅक्ट. चला आज हेच प्रकरण सोप्या भाषेत समजून घेऊया. बरं, हे ऑप्शन कॉन्ट्रॅक्ट वगैरे ऐकून थोडं कॉम्प्लिकेटेड वाटतंय ना? काळजी करू नका, आपण हे सगळं एका अगदी सोप्या गोष्टींनी समजून घेऊया. चला शेअर बाजाराच्या गुंतागुंतीच्या जगातून थोडा वेळ बाहेर येऊ आणि 2 मित्रांमधल्या एका जमिनीच्या व्यवहाराची गोष्ट ऐकूया. तर या गोष्टीत 2 मित्र आहेत, अजय आणि वेणू. वेणू एका जमिनीचा मालक आहे आणि त्या जमिनीची आजची किंमत आहे 50 लाख रुपये. आता अजयला एक माहिती मिळाली आहे. त्याला वाटतंय की 6 महिन्यात तिथून एक नवीन हायवे जाणार आहे आणि त्यामुळे या जमिनीची किंमत थेट 1 कोटी रुपये होईल. त्याला ही संधी अजिबात सोडायची नाहीये. पण एक प्रॉब्लेम आहे, एक भीती आहे. जर हायवेचा प्लॅन कॅन्सल झाला तर तो त्या जमिनीत अडकून पडेल आणि मोठं नुकसान होईल. तर अजय काय करतो, तो एक हुशार डील करतो. तो वेणूला म्हणतो, मी तुला 5 लाख रुपये आत्ताच देतो. ही नॉन रिफंडेबल फी असेल. या बदल्यात अजयला काय मिळतं? त्याला 6 महिन्यांनी ती जमीन 50 लाखात विकत घेण्याचा एक हक्क मिळतो. आणि वेणूला ते 5 लाख रुपये स्वीकारल्यामुळे जर अजयने जमीन विकत घ्यायचं ठरवलं तर ती विकण्याचं बंधन येतं. लक्षात ठेवा, हक्क आणि बंधन या 2 शब्दांमधला फरक इथे खूप महत्वाचा आहे. ओके, तर आता 6 महिन्यांनंतर काय होऊ शकतं? 3 शक्यता आहेत. पहिली, हायवे मंजूर झाला आणि जमिनीची किंमत अपेक्षेप्रमाणे 1 कोटी झाली. दुसरी शक्यता, काहीतरी वाईट बातमी आली आणि जमिनीची किंमत घसरून 40 लाख झाली. आणि तिसरी शक्यता, काहीच झालं नाही, ना हायवे आला ना काही झालं आणि किंमत 50 लाखच राहिली. चला आता सगळ्यात बेस्ट केस बघूया. जमिनीची किंमत खरंच 1 कोटी झाली. मग अजय काय करणार? तो आपला हक्क वापरणार आणि ती जमीन फक्त 50 लाखात विकत घेणार. आता हिशोब बघा, 1 कोटीची जमीन 50 लाखात घेतली आणि सुरुवातीला 5 लाख फी दिली होती, म्हणजे त्याला झाला तब्बल 45 लाखांचा निव्वळ नफा. आणि बिचारा वेणू, त्याला मात्र हा मोठा फायदा गमवावा लागला. आता दुसऱ्या आणि तिसऱ्या केसचा विचार करूया. समजा जमिनीची किंमत कमी झाली किंवा तशीच राहिली. मग अजयला 50 लाखात जमीन घेऊन काय फायदा? काहीच नाही. मग तो काय करेल? तो सरळ त्या व्यवहारातून माघार घेईल. त्याचं नुकसान किती झालं? फक्त ते सुरुवातीला दिलेले 5 लाख रुपये. म्हणजे त्याचं जास्तीत जास्त नुकसान हे फक्त त्या फीपुरतं मर्यादित आहे. ओके, तर ही जमिनीची गोष्ट तर समजली. आता तो अरे वाहवाला क्षण, जिथे आपण ह्या गोष्टीला थेट शेअर बाजाराशी जोडणार आहोत. आता मनात नक्कीच आलं असेल की या जमिनीच्या व्यवहाराचा आणि शेअर बाजाराचा काय संबंध, बरोबर? तर बघा, अजय आणि वेणूचा हा जो जमिनीचा व्यवहार आहे ना, हेच तर आहे कॉल ऑप्शन. यात अजय जो खरेदीदार आहे तो झाला ऑप्शन बायर. वेणू जो विक्रेता आहे तो झाला ऑप्शन सेलर किंवा रायटर. ती जमीन म्हणजे अंडरलाईंग ॲसेट. अजयने दिलेली 5 लाखांची फी म्हणजे प्रीमियम, 50 लाखांची ठरलेली किंमत म्हणजे स्ट्राईक प्राईस आणि तो 6 महिन्यांचा कालावधी म्हणजे एक्सपायरी डेट. पाहिलंत सगळं कसं कनेक्ट होतंय? तर मग आता आपण कॉल ऑप्शनची एक सोपी व्याख्या करू शकतो. हा एक असा करार आहे जो खरेदीदाराला म्हणजे बायरला
एक विशिष्ट मालमत्ता जसे की स्टॉक एका ठरलेल्या किमतीत आणि ठरलेल्या तारखेपर्यंत खरेदी करण्याचा हक्क देतो, बंधन नाही. आता आपण त्या एका गोष्टीबद्दल बोलूया जी ऑप्शन्सना इतकं पॉवरफुल बनवते, आणि ती गोष्ट म्हणजे जोखीम आणि परतावा यांच्यातलं एक खास नातं, ज्याला म्हणतात असिमेट्रिक पे ऑफ. हे बघा, अजयच्या भूमिकेत जो कॉल ऑप्शन बायर आहे त्याची जोखीम किती आहे? फक्त त्याने भरलेल्या प्रीमियमपुरती, मर्यादित. पण त्याला मिळणारा नफा तो अमर्याद असू शकतो. याच्या अगदी उलट वेणूच्या भूमिकेत जो ऑप्शन सेलर आहे त्याचा नफा किती आहे? फक्त त्याला मिळालेल्या प्रीमियमपुरता, मर्यादित. पण त्याची जोखीम ती अमर्याद असू शकते. याचला म्हणतात असिमेट्रिक पे ऑफ. आणि हे असं का होतं? यामागचं कारण आहे लिव्हरेज. ऑप्शन्स हे लेव्हरेज्ड इन्स्ट्रुमेंट्स आहेत. याचा सोपा अर्थ काय, तर तुम्ही कमी भांडवल वापरून मोठ्या किमतीच्या मालमत्तेवर नियंत्रण मिळवू शकता. म्हणजे थोडक्यात कमी पैशात मोठा खेळ. आता आपण पुन्हा आपल्या सुरुवातीच्या गोष्टीकडे येऊया. त्या अज्ञात ट्रेडरने नेमकं हेच केलं होतं. त्याने कॉल ऑप्शन्स खरेदी केले होते. त्याने एक मोठी हाय लिव्हरेज बेट लावली होती की निवडणुकीनंतर बाजार उसळेल, आणि त्याचा तो अंदाज अगदी अचूक ठरला, ज्यामुळे त्याला तो 1300% अविश्वसनीय नफा झाला. तर आजच्या ह्या चर्चेतून आपण काय शिकलो? काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवूया. पहिलं, ऑप्शन म्हणजे एक असा करार जो खरेदीदाराला हक्क देतो. दुसरं, कॉल ऑप्शन म्हणजे मालमत्तेची किंमत वाढेल यावरचे बेट. तिसरं, खरेदीदाराची जोखीम ही फक्त त्याने दिलेल्या प्रीमियमपुरतीच मर्यादित असते. आणि चौथं, याचमुळे एक जबरदस्त कॉम्बिनेशन तयार होतं. मर्यादित तोटा पण अमर्याद नफ्याची शक्यता. मर्यादित जोखीम आणि अमर्याद नफा, हे ऐकायला तर स्वप्नासारखं वाटतं, नाही का? पण मग ह्यात काहीतरी कॅच असणारच. ह्यातली गोम काय आहे? हे इतकं सोपं असतं तर सगळेच श्रीमंत झाले असते, बरोबर? तर हाच तो प्रश्न आहे जो आपल्याला याबद्दल अजून शिकायला नक्कीच भाग पाडेल.